नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजने. उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री बाहेर अनुचित प्रकाराची शक्यता. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन नंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. महाराष्ट्रातील सरकार सुडानं पेटलं असून ठाकरे कुटुंबियाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकारवर निशाणा. मी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीतून मुंबईला निघणारच, सर्वच मराठा बांधवांनी मुंबईत यावं, मनोज जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन. जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टात. जरांगे सरकारला कोंडीत धरत आहेत, गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाखल. न्यायालयाचा अवमान झाल्याची करण्यात आली याचिका दाखल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात 16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद होणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा तपास NIA द्या, हिंदुत्ववादी संघटनेची पुण्यात पत्रकार परिषद घेत केली मागणी. बहुजन समाज पार्टी कोणत्याही आघाडी किंवा युतीमध्ये सहभागी होणार नाही, तर आम्ही स्वबळावरच निवडणुका लढणार. BSP सुप्रीमो मायावती यांची पत्रकार परिषदेत माहिती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारनेला अटक. महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न सुरू, सर्वच बाजूंनी लुटला जातोय महाराष्ट्र. राज ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा. मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं. मात्र हा तिळगुळ बनतो तरी कसा, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. एकमेकांना तिळगुळ देण्याची प्रथा सगळेच जण पाळतात. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं. तीळ आणि गुळ हे उष्ण असल्यानं या थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत असतात आणि त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळगुळ घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र गुडदानी स्वीट्स गेल्या 3 पिढ्यापासून अविरतपणे तिळगुळ बनवत आहेत. तिळगुळ बनवण्यासोबतच विविध प्रकारच्या वड्या, दागिने, तिळाचे लाडू ते बनवत असतात. नमस्कार, मी महेश प्रभाकर डेंबे, महाराष्ट्र गुडदानी अँड स्वीट्सचे मालक. आमच्याकडे हलव्याचे प्रकार तयार होतात. तिळगुळाचा हलवा म्हणजे पांढरा शुभ्र तिळाने तयार केलेला हलवा, तिळवडी, नरम वडी, कडक वडी, कडक लाडू व नवीन सध्या चालू केलेल्या आहेत फ्लेवरच्या वड्या. त्याच्यामध्ये मँगो फ्लेवर आहे, पिस्ता फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे, केशर फ्लेवर आहे. अशा वड्या तयार करतो आम्ही सगळ्या. 3 ते 4 टन तिळगुळ बनवला जातो साधारणपणे. ही आमची आता सध्या 3री पिढी चालू आहे. आमचे आजोबा करायचे, नंतर आमचे प्रभाकर शंकरराव डेंबे वडील करायचे, आता मी या वारसा चालू आहे. हा थोडाफार बसतो कारण सध्या खूपच सगळं महाग झालेलं आहे. तीळ महाग झालेला आहे, शेंगदाणा महाग झालेला आहे, गुळ महाग झालेला आहे, विलायची महाग झालेली आहे. त्यामुळं ग्राहकांची थोडीशी नाराजगी आहे, पण आता काय करणार, लोकांना सण तर करायचं आहे. संक्रांती मोठा सण असतो आपला नाही का महाराष्ट्र धर्मामधला. 3 ते 4 हजार किलो तिळगुळ विकला जातो. इथे आपल्याकडे 5 ते 6 महिला असतात आणि सगळ्या प्रकारचे दागिने आपल्याकडे मिळतात. म्हणजे लेडीज सेट, जेंट्स सेट, राधा सेट, कृष्ण सेट मिळतो. सगळ्या व्हरायटी आहेत. मकर संक्रांतीला सुगड अर्थात मातीच्या घटाची पूजा केली जाते. नेमकं हे सुगड तयार कसं केलं जातं पाहूयात. मकर संक्रांतीच्या निमित्तानं खास महिला सुगडाची पूजा करतात. यामध्ये धान्य ठेवून पूजा करण्याची प्रथा पूर्वंपार चालत आली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं आकर्षक सुगड बाजारात दाखल झालेत. नेमके हे सुगड तयार कसे केले जातात जाणून घेऊयात. सुगडे तसे आम्ही इथे नाही बनवत, आम्ही बाहेरून आणतो सुगडे.
मग आम्ही डायरेक्ट टेम्पोनी माल इथं घेऊन येत असतो, होलसेल करतो आम्ही इथे. आमच्याकडून गिऱ्हाईक लोक घेऊन जातात आणि हात विक्री करतात. दरवर्षी 1 रुपया वाढ होतच असते. ह्याच्या एका कुंडीमागे 1 रुपया वाढ होतच असते. संक्रांतीसाठी लागतं हे. मग तुम्ही किती वर्षांपासून विकताय? हे म्हणजे आमचे पिढ्यानपिढ्या परंपरा हेच चालू आहे काम, कुंभारकाम. तुम्ही हेच काम? हां, हेच काम करतो. आणि मग ह्या परंपरेला महागाईचा फटका बसतो? बसतो ना. बाहेरून आम्हाला एवढा काय माल, पुण्या सिटीमध्ये एवढा काय माल होत नाही. बाहेरून माल आणावा लागतो. मग तिकडं रेट 1 रुपया 2 रुपये वाढूनच असतात. नेहमी 1 रुपया रेट असा वाढतो. एका कुंडीमागे 1 रुपया तर वाढलाच जातो. मग आम्ही साधारण मी 30,000 छोटा माल आणते आणि हा मोठ्या साईजचा असतो काहीतरी 10-15 हजार हा माल असतो. तेवढा इथे जातो. आणि टोटली कुंभारवाड्यामध्ये मिळून काय हो, पूर्ण कुंभारवाडा मिळून तरी किती असेल मग? 30-35 लाख माल जातो. म्हणजे दरवर्षी हो जातो. पण यावर्षी खूपच माल हे झालेलं आहे, रेट वाढलेले आहेत. त्यामुळे यंदा आम्हाला पण माल कमीच पडलेला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्त महाराजांच्या मूर्तीला आकर्षक हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले होते. आज मकर संक्रांत, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हटलं जातं. आणि याच निमित्तानं पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर जे आहे त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्तीला जे आहे ते हलव्याचे दागिने घालण्यात आलेले आहेत. सुबक असं डेकोरेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आकर्षक मूर्तीला जे हलव्याचे दागिने घातल्यामुळं मोहक असं मूर्तीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत या ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाढवे आहेत. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, आकर्षक अशी सजावट, सुबक असा हलव्याचे दागिने दत्त महाराजांना घातलेले आहेत, मोहक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सर्वात प्रथम तमाम पुणेकरांना आणि दत्त भक्तांना लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मकर संक्रांतीनिमित्त आपण दत्त महाराजांना हलव्याचा पोशाख परिधान केलेला आहे. त्यात आपण बघू शकाल हलव्याचा मुकुट आहे, हलव्याचा हार आहे, हलव्याचे गजरे आहेत, हलव्याचा लफा आहे. हे असे विविध प्रकारचे हलव्याचे दागिने आपण दत्त महाराजांना आज परिधान केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण दत्त मंदिराला विविध प्रकारची आरास केलेली आहे. त्याच्यात हलव्याचे हलवा आहे, गुळपोळी आहे, त्याच्यानंतर तिळपापडी आहे, गूळ आहे, गुळाच्या ढेपा आहेत आणि काटेरी तिळाचा हलवा आहे आणि तिळवडी आहे. याचा उद्या आपण दत्त महाराजांना झाल्यानंतर उद्या याचा आपण प्रसाद म्हणून सर्व दत्त भक्तांना हा वाटप करण्यात येणार आहे. सर, दरवर्षी आपण अशाच प्रकारचे आरास करतो? हो, आपल्या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य आहे की आपण दरवर्षी असे आपण आरास करत असतो आणि आपण दर पौर्णिमेला इथं दत्त याग करत असतो. पुढची पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा आहे. त्यावेळेला इथं आपण दत्त महाराजांच्या समोर आपण विविध प्रकारचे फळं, फुलं आणि विविध प्रकारच्या भाज्यांनी मंदिर सजवत असतो. तरी सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपण शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा दत्त मंदिरात दर्शनाला यावं. तमाम दत्त भक्तांना या निमित्तानं काय आवाहन कराल? काय नाही, आपल्याला सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळावी ही दत्तचरणी प्रार्थना. एकंदरीतच जर आपण बघितलं तर आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. सुबक डेकोरेशन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही तमाम दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला असून तब्बल 7 विमानं रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानाचा फटका जो आहे तो विमानसेवेला बसताना पाहायला मिळतोय. तब्बल 7 विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत. इंडिगोच्या 7 फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत खराब हवामानामुळे.
14 आणि 15 जानेवारी दरम्यान या 7 फ्लाईट ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. खरं तर हवामान विभागाकडूनही वारंवार वेगवेगळे संदेश जे आहेत किंवा वेगवेगळे इशारे जे आहेत ते दिले जातात, हवामानाच्या सूचना दिल्या जातात. त्यानुसार कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानंतर खराब हवामानाचा फटका जो आहे तो विमानसेवेला बसताना पाहायला मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर 7 विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पियुष येरावडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठा घातपात करणार आहोत असा धमकीचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केलाय. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठा घातपात करणार आहोत असं संभाषण आपण ऐकल्याचा दावा या व्यक्तीनं केलाय. मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींचं संभाषण सुरू होतं. हे तरुण उर्दूतून संभाषण करत होते. त्याचबरोबर ते तरुण मोहम्मद अली रोडवर एक रूम रेंटवर घेणार आहेत अशी माहिती अज्ञात व्यक्तीनं फोन करून महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी हा फोन नेमका कोणी केला त्या व्यक्तीच्या तपासाला देखील सुरुवात केली आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच गेली 150 वर्ष भारतीय हवामानशास्त्र विभाग देशाच्या सेवेत अविरत कार्यरत आहे. राज्याचा हवामानाचा अंदाज बघूया. पश्चिम हिमालयावर उद्यापासून एका पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यावर कुठलीही विशेष सिस्टीम नाही, त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 3-4 दिवस किमान तापमानात अंदाजे 2 डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज असा आहे. पुढील 48 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहून पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. 18 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहून अधूनमधून आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातील न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्टच्या नामांकित कंपनीची माहिती घेण्यासाठी आज दुपारी भाजपा नेते किरीट सोमय्या हे पिंपरी चिंचवडमधील कंपनी रजिस्टर कार्यालयात दाखल झाले होते. शरद पवारांचे कुटुंबीय प्रतापराव पवार यांच्या कंपनीत सिरम इन्स्टिट्यूटने 435 करोड रुपये का दिले, ते कोविडशिल्ड लसीचं कमिशन होतं का याची माहिती त्यांना द्यावी लागेल. या प्रकरणाचे सर्व कागदपत्र ताब्यात घेऊन दिल्लीत जाऊन पाठपुरावा करणार असल्याचंही किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. हे शरद पवार परिवार जगाला शिकवू शकतात. कोविड मध्ये घाबरलेलं होतं, भ्यायलेलं होतं, त्यावेळेला इतक्या छान रित्या वसुलीचा धंदा ही जी कंपनी आहे न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड 12 वर्षात एक दमडीचा कारोबार नाही. अचानक मार्च 2021 मध्ये सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड बनवणाऱ्या कंपनीच्या खात्यातून 435 कोटी रुपये शरद पवार परिवाराचा प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले. यांचं किती कॉन्ट्रीब्युशन 1 लाख रुपये. 435 कोटी रुपये जे जनतेने कोविशिल्डचा पैसा खर्च केला त्यातलं हे कमिशन आहे का, किकबॅक आहे का, याच्या संबंधी मी अधिकृत इथे ऍप्लिकेशन केली आहे. आज मला अधिक माहिती मिळेल आणि उद्या याचा पाठपुरावा दिल्लीला जाऊन करणार.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सीमावर्ती भागाचा दौरा करणार असून राष्ट्रवादीकडून चिकोडी विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावर आहेत। सीमावर्ती भागाचा दौरा उद्या शरद पवार करणार आहेत। त्यांच्या दौऱ्यामध्ये जयंत पाटील हे देखील सहभागी असणार असल्याचं पाहायला मिळतंय। उत्तमराव पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या कृतज्ञता समारंभ सोहळ्याला शरद पवार जे आहेत ते हजेरी लावण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता उत्तमराव पाटील यांच्याकडे चिकोडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या होत्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उत्तमराव रावसाहेब पाटील यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता उद्या सीमावर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचं जे आहे ते शक्ती प्रदर्शन होणार आहे। जयंत पाटील या दौऱ्यामध्ये सहभागी असणार आहेत आणि या दौऱ्यातून उत्तमराव पाटील यांच्यासाठी हे शक्ती प्रदर्शन होईल असं बोललं जातं आहे। उत्तमराव पाटलांचा जेव्हा निपाणी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता त्यावेळी उत्तमराव तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीशी आहे असं शरद पवार म्हणाले होते। त्यानंतर उत्तमराव पाटील यांनी जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम जे आहे ते सीमावर्ती भागामध्ये सुरू ठेवल्याचं पाहायला मिळतंय। उत्तमराव पाटील यांनी राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या नावाची चिकोडी विधानसभा मतदारसंघातून चाचपणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असून त्यांना कदाचित चिकोडीतून विधानसभेला उतरवलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। सध्या सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स संघाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते। रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यामुळे मुंबई इंडियन्स मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। मुंबई इंडियन्सने 2024च्या IPLसाठी हार्दिकच्या खांद्यावर टीमची धुरा सोपवली आहे। यामुळे रोहितचे फॅन्स नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। याचा फटका मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावर देखील बसलेला दिसून येतोय। मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे त्यांच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। आता हे प्रकरण नेमकं काय, हे कुठून सुरू झालंय आणि मुंबई इंडियन्स या निर्णय घेण्यामागे नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात या हे टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून। रोहित शर्माची 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये एंट्री झाली। यानंतर 2013 साली रोहितवर मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली। कर्णधार बनताच रोहितने त्याच वर्षी मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स बनवले। यानंतर 2015 साली हार्दिक पांड्याची मुंबईमध्ये एंट्री झाली। हार्दिक पांड्याला मुंबईने 10 लाख या बेस प्राइसवर खरेदी केली। आता याच हार्दिक पांड्याची किंमत 15 करोड रुपये आहे। 2015 ते 2021 पर्यंत रोहित आणि हार्दिक दोघेही मुंबईकडून खेळले। रोहित मुंबईची जान होता तर हार्दिक मुंबईची शान होता। यानंतर 2022च्या IPLमध्ये गुजरात आणि लखनौ या 2 संघांची एंट्री झाली। यावेळी गुजरातने हार्दिकला कर्णधार पदाची ऑफर दिली। यानंतर हार्दिकने कोणताही विचार न करता ती ऑफर स्वीकारली आणि गुजरात संघात सामील झाला। यानंतर हार्दिकने 2022 साली गुजरातला पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन्स बनवले। तसेच 2023 मध्ये त्याने आपल्या टीमला फायनलपर्यंत पोहोचवले। यानंतर आता मुंबई इंडियन्सने 2024च्या IPLसाठी पुन्हा एकदा हार्दिकला आपल्या संघात घेतले। विशेष म्हणजे त्याच्याकडे कर्णधार पद देखील देण्यात आले। यामुळे रोहितचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे। हार्दिकने कर्णधार पद देत असाल तरच संघात येतो अशी अट घातल्याने मुंबई इंडियन्सला रोहितला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय घ्यावा लागला। विशेष म्हणजे यावेळी रोहित शर्माला विश्वासात घेण्यात आले नव्हते। यामुळे रोहित शर्माचे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर पुणे पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाच्या कारभारासंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुण्यात संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे। पुण्यातील हजारो हिंदू युवकांचे जे श्रद्धास्थान होतं, आदरणीय स्वर्गीय शरदभाऊ मोहोळ यांची दुर्दैवाने 10-12 दिवसापूर्वी हत्या झाली।
आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे तपास केलेला आहे तो तपास आम्हाला समाधानकारक वाटत नाही. पोलिसांनी तो जो गुन्हा घडलेला आहे त्यातले अनेक संदर्भ तपासणं आवश्यक होतं. आज 12 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु जो या कटामागचा सूत्रधार आहे हा सूत्रधार शोधला गेलेला नाहीये. ही जी मुलं आहेत जी त्यांनी पकडली त्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर करणारे कोणतरी एक व्यक्ती आहे किंवा त्यांची काहीतरी एक सिस्टीम आहे. कारण आम्हाला अशा माहिती मिळाली की किनारा हॉटेलमध्ये काही मंडळींचं एकत्रीकरण झालं होतं, काही गुन्हेगारांचं एकत्रीकरण झालं होतं आणि किनारा हॉटेलचं CCTV फुटेज काही मिळत नाहीये अशी पण माहिती मिळाली. दुसरी गोष्ट अशी की फार मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये पैसे सापडले आणि पिस्तुल जे आहेत त्या पिस्तुलाची जी तपासणी झाली तिच्यावर सुद्धा आम्हाला संशय आहे. ही पिस्तुलं विदेशी बनावटीची होती आणि या पिस्तुलातून घात करण्यासाठी काही लोकांनी या मुलांना वापरलं असं आमचं म्हणणं आहे. आणि याची नीट काही तपासणी झालेली नाही आणि याच्या मागे राजकीय दबाव असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे आर्थिक हितसंबंध हा सुद्धा फार एक गंभीर विषय आहे. आता शरदभाऊ मोहोळ यांचे 2 महत्त्वाचे पैलू होते. एक म्हणजे ते गोरक्षकांना नेहमी मदत करायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळं गोरक्षणामध्ये अनेक लोक सक्रिय झाले होते. नवीन नवीन लोक गोरक्षणाच्या क्षेत्रात आले होते आणि गोरक्षणाची चळवळ दिवसेंदिवस बलवान होत चालली होती. दुसरी गोष्ट शरद भाऊंनी येरोडा जेलमध्ये कातील सिद्दीकी हा जो अतिरेकी आहे त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची निंदा नालस्ती केली आणि तो जर्मन बेकरीतला अतिरेकी आहे तर त्याचा वध केला होता. हे सगळ्यांना माहिती आहे. शरद भाऊ त्या केसमध्ये निर्दोष सुटले परंतु शरद भाऊ त्या कातील सिद्दीकीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं सगळ्यांचं मत होतं. त्यामुळं अतिरेकी संघटना ज्या आहेत, आतंकवादी संघटना आहेत किंवा ज्या धर्मांध लोकांच्या संघटना आहेत यांनी सुद्धा शरद भाऊंची हत्या करण्याकरता काय डावपेच आणि कटकारस्थान केलं असण्याची शक्यता आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या अँगलने सुद्धा या गोष्टीचा तपास झालेला नाहीये. त्यामुळं हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा. पोलिसांचा तपास हा अपुरा आहे, समाधानकारक बिलकुल नाही. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे असं आमचं मत आहे. नाही बोला, चालू आहे अजून. मोर्चा 28 तारखेला. कातील सिद्दीकी आज त्या दहशतवादी संघटनेचाच एक प्रतिनिधी होता ना. आता दहशतवादी संघटना निरनिराळ्या नावाने जरी काम करत असल्या तर त्या अंतर्गत त्यांचे लागेबंदे असतातच. गृह खात्यावरती आमचा अजिबात आक्षेप नाहीये. आता आपण गेल्या 2-4 महिन्यापासून पाहतोय पुण्यामध्ये आतंकवादी सापडत आहेत. आपल्याला कोंडव्यासारख्या शहरामध्ये कोंडव्यासारख्या आपल्या पुण्यामध्ये सापडलेले आहेत. तर त्यांचं पुण्यामध्ये इतकं नेटवर्क पसरलेलं आहे तर त्या दृष्टीने तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत ही बाजू पोहोचवण्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. आमचा कुठलाही सरकारवरती विश्वास नाही असा काही भाग नाहीये. आत्तापर्यंत जो तपास झालेला आहे तो योग्यरित्या झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काही
शंका नाहीये, परंतु अजून जो खोलवर तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली. असं आहे की तुम्ही जे म्हणताय की हे लोकल गुन्हा आहे, हा स्थानिक पातळीचा गुन्हा आहे, की तुम्ही शरद मोळ असं म्हणता, आम्हाला दुःख होतं त्याचं. ते शरद भाऊ मोळ आहे असं आम्ही त्यांचा उल्लेख करतो. कारण काय आहे, त्यांचं तसं कार्य होतं, त्या पद्धतीचं त्यांचं योगदान होतं. आणि शरद भाऊ मोळांची हत्या हा स्थानिक पातळीचा मर्डर नाहीये, ही सामान्य गुन्हेगारीची घटना नाहीये. याच्याकडेच आमचं लक्ष वेधायचं आहे आम्हाला. हो दिली ना, बघतो म्हणले आम्ही, तपासतो म्हणले. पण पोलिसांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे की सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं याच्याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे, असं आमचं मागणी आहे. 4 तासात काहीच घडलं नाही तिथं असं दाखवत आहे. म्हणजे त्या सकाळी हत्येच्या आधी 4 तास सीसीटीव्ही फुटेजच नाही काही. आम्ही असं आमचा कुठले आरोप नाही पोलिसांवर, पण प्रशासन कमी पडतंय. प्रशासन फुटेज हॉटेलची यंत्रणेचा दोष आहे हा. फुटेज गायब आहे ना, हॉटेलच्या यंत्रणेची यंत्रणा मॅनेज केली गुन्हेगारांनी असा अर्थ होतो ना. हो 100% आहे. गुन्हेगार लोकांचे जे लागेबंदी असतात ते काही ठराविक विशिष्ट व्यक्तींची असतात. कुठल्या एका राजकीय पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही. काही व्यक्ती अशा असतात, राजकीय व्यक्ती, की त्या सुपाऱ्या घेतात आणि त्या गुन्हेगारांना सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक आहेत काही. आम्हाला त्यातली अजून माहिती नीट मिळालेली नाही, परंतु जी माहिती मिळाली त्याच्या आधारे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताय की विदेशी बनवटीची शस्त्र वापरली गेली आहेत, पण पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गावठी पिस्टलचा वापर झालेला आहे. तर नेमकं याबाबत काय आहे, तुम्हाला स्पेसिफिक माहिती काय विदेशी बनवटी? ते जी जखम झालेली आहे, शरद भाऊ मोळांना ज्या जखमा झाल्या त्या जखमांचा थोडासा विचार केला, अभ्यास केला तर लक्षात येतं की विदेशी बनावटीच्या पिस्तूलनीच हा घात झालेला आहे. नाही, जखमेचा आकार, जखमेविषयीची काय आम्ही तज्ञांशी चर्चा केली ना. बेस नाही असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला असं वाटतं की तुम्हाला जे काय आता चाललेलं आहे ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचं. तसं नाहीये. फेर तपासणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. फेर तपासणी झाली पाहिजे सगळ्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टची, कुठलं पिस्तूल वापरलं त्याची, आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात. हो मोर्चा काढणार आहे आम्ही 28 तारखेला. हॉटेल किनाऱ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत. मागणी हीच आहे की शरद भाऊ मोहोळ यांना न्याय मिळाला पाहिजे. जे खरे मास्टर माइंड आहेत, खरे सूत्रधार आहेत, ज्यांच्यामुळे घडलेलं आहे. ही मुलं तर सामान्य आहेत. शरद भाऊ मोहोळांचा हत्या करण्याचा विचार या मुलांच्या मनात यावा असं काही घडलेलं नव्हतं. हे सगळं या मुलांना वापरलेलं आहे, पैशाचं आमिष दाखवून वापरलेलं आहे. या मुलांच्या घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य आहे. कोणी वडापावच्या गाड्या चालवतात, कुठे मोलकरणीची काम करतात, अशी मुलं आहेत ती. आणि अशा मुलांना वापरून हे काम करणारा जो मास्टर माइंड आहे, सूत्रधार आहे, हा शोधला पाहिजे. आणि शरद भाऊंनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलं, जे राष्ट्रीय योगदान दिलं, त्याच्यामुळे त्याची हत्या झाली का काय असं आम्हाला वाटतं. ते शोधून काढलं पाहिजे. जनतेचा संशय आहे तो दूर झाला पाहिजे. हो असं वाटतं मला. बरोबर आहे तुम्ही बोललात ते. हो निर्दोष सुटले ना ते.
शरद भाऊ निर्दोष त्यांना सुटले, पण लोकांचं असं म्हणणं आहे की शरद भाऊंमुळेच झालं ते, असं म्हणतात. दुसरं तुम्ही याच्यात म्हटलंय की त्यांना कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून रंगवण्यात येते माध्यमांमधलं. हो, त्यांच्यावर जे काही अगोदरचे गुन्हे दाखल झाले होते ते पोलिसांनी मुद्दामून जाणीवपूर्वक दाखल केले होते असं. नाही, तुम्ही काय करता, आम्ही जी बाजू सांगतोय तुम्हाला तिचा तुम्ही विचारच करत नाही. आम्ही तुम्हाला काय सांगितलं की शरद भाऊ मोहोळ हे अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये, राष्ट्रकार्यामध्ये सतत सहभागी असायचे. त्यांच्यामुळं गोरक्षणाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर वाढायला उपयोग झाला. आता गायी वाचवणं हे चांगलं काम आहे का नाही? महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर व्हावी याच्याकरता केलेले प्रयत्न हे चांगले आहेत का नाही? मग या प्रयत्नांना तुम्ही काही दुर्लक्ष करताय ना. तुम्ही त्यांची एकच बाजू लावून धरताय. त्यांच्या हातनं कुठले गुन्हे घडले, काय घडले याची आम्हाला पण काही माहिती नाही. आम्ही त्यांच्याशी सामाजिक कार्यामुळं, धर्म कार्यामुळं जोडले गेलेले लोक आहोत. त्यांनी 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला, शिवप्रताप दिनसाठी प्रसार केला, प्रवास केला. त्यांनी वडूचा संभाजी महाराजांचा विषय निघाला, संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय निघाला की अर्धा तास ते थांबायचे नाहीत, रडायचे. एवढं ओक्साओक्षी रडायची. संभाजी महाराजांवर किती मोठी आपत्ती असेल, किती हाल त्यांनी सहन केले, किती अत्याचार त्यांच्यावर झाले, एवढं दुःख त्यांना सहन करावं लागते. त्यांना ती संवेदना जाणवायची आणि ते रडायचे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं एक अतिशय शुद्ध अंतःकरण होतं. मी म्हणेन त्यांचं सोन्याचं अंतःकरण होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने देशभक्तीची जी भूमिका बाळगली त्याला पत्रकार बंधूंनी न्याय दिला पाहिजे. प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. एका देव, देश, धर्म याच्यासाठी योगदान देणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीला पत्रकारांनी त्याचं मूल्यमापन योग्य प्रकारे केलं पाहिजे, असं आमची विनंती आहे तुम्हाला. आणि हे झालेलं नाही. आणि त्यांचे श्रद्धांजलीचे पोस्टर काढले लोकांनी, हे बरोबर नाही ना. असं म्हणजे आंतरराष्ट्रीय गट असू शकतो असं तुम्हाला वाटतं? हो, आंतरराष्ट्रीय असू शकतो, 100% आंतरराष्ट्रीय गट असू शकतो. कारण काय आहे, शरद मोहोळ यांची गुणवत्ता इतकी मोठी होती. त्यांचं म्हणजे आपण जसं म्हणतो, एखाद्या व्यक्ती कसा बोलतोय, कसा वागतोय, कशा प्रकारे विचार करतो, त्याच्यावरून त्याची कामाची ओळख होती. त्यांनी इतकी माणसं जोडली. अहो, ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी पुण्यातले कमीत कमी 10,000 युवक उपाशी होते, हे लक्षात ठेवा. आणि कित्येक शेकडो घरांमध्ये दुसऱ्याची चुली पेटलेली नाही. लोकांना अन्न गोड लागत नव्हतं, अशी परिस्थिती होती. लोक आजारी पडले. हे काय साधी गोष्ट नाहीये. आणि या शरद मोहोळ हे पुढं भविष्य काळामध्ये हिंदूंचं नेतृत्व करतील. एक राजकीय नेतृत्व म्हणून उद्याला येऊ शकतात. ते पुणे शहराचं नेतृत्व केलं तर त्याची फार मोठी, त्यांची क्षमता जर सिद्ध झाली तर फार मोठी राजकारणात त्याचा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे शरद मोहोळांच्या हत्येशी, असं आमचं मत आहे. त्यांचं राजकीय नेतृत्व पुढे येत होतं, त्याच वादात झाले का असं नाही म्हणत मी. वाद वगैरे कुठले नव्हते. त्यांचे जे काही राजकीय कार्य चाललं होतं, सामाजिक कार्य चाललं होतं, त्याचा 1% सुद्धा कुठे वाद नव्हता. आता त्यांचे सर्व वाद सगळीकडे सर्वेशाम अविरोधेनं त्यांचं काम चाललं होतं. सर्वेशाम अविरोधेनं म्हणजे महापालिकेमध्ये वसुबारत झाली, त्याला शरद मोहोळ तिथे आले होते. त्यावेळेला रवींद्र धंगेकर तिथं होते, त्याच वेळेला दीपक मानकर तिथं होते. आणि सगळ्यांनी गायची पूजा केली आणि सगळ्यांना मी त्या ठिकाणी बोलवलं होतं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रेला आज सुरुवात झाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा लोकसभेला काँग्रेसला तारणार का, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलच्या चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. काँग्रेस नेते वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कालपासून अर्थात 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. या अगोदर 7 डिसेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कार्यकाळामध्ये राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान भारत जोडो यात्रा केली होती. त्या भारत जोडो यात्रेचा पार्ट 2 म्हणून या भारत जोडो न्याय यात्रेकडे पाहिलं जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा संपन्न झाली. या यात्रेनंतर कर्नाटकमध्ये
स्पष्ट बहुमतात काँग्रेसचं सरकार आलं. येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भाजप सरकारला तिथे फटका बसला. त्यामुळे आता भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आणि ही यात्रा अशा मुवमेंटमध्ये होतीये किंवा अशा कार्यकाळामध्ये होतीये की या कार्यकाळात 2024 हे वर्ष सुरू झालंय आणि हे इलेक्शन इयर आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या यात्रेला विशेष असं महत्त्व जे आहे ते प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर 3713 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि आता 6713 किलोमीटरचा प्रवास भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या भारत न्याय यात्रेमध्ये 5 राज्य, 100 लोकसभा मतदारसंघ, 337 विधानसभा मतदारसंघ इतकी या भारत जोडो यात्रेची कार्यकक्षा जी आहे ती असणार आहे. आणि ही भारत जोडो यात्रा कर्नाटकात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या हाताची जादू चालली त्याप्रमाणे लोकसभेमध्ये काँग्रेसच्या हाताची जादू चालणार का, आणि ही भारत जोडो न्याय यात्रा ही लोकसभेला काँग्रेसला तारणार का, या विषयावर आपण आज चर्चेतला मुद्दा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, भारत जोडो यात्रा झाली. भारत जोडो यात्रेने 7 सप्टेंबरपासून 30 जानेवारी 2023 पर्यंत ही यात्रा जी आहे ती चालली. कन्याकुमारीतून या यात्रेला सुरुवात झाली होती. कन्याकुमारी, तेलंगणा, बिहार, आसाम, गुजरात, महाराष्ट्र असं एक राज्य पार करत 30 जानेवारीला ही यात्रा श्रीनगरमध्ये पोहोचली. तिथे राहुल गांधींचं जोशपूर्ण भाषण झालं आणि त्यानंतर आता इलेक्शनच्या मुवमेंट असताना, एक निवडणुकीचं वारं वाहत असताना राहुल गांधींची भारत न्याय यात्रा सुरू झाली आहे, भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. खरं तर मणिपूरमध्ये जो हिंसाचार उफाळला होता त्यानंतर राहुल गांधींनी मणिपूरची निवड करणं हेही महत्त्वाचं आहे. आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य आहे काँग्रेससाठी. त्यामुळं महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये या यात्रेचा 20 मार्च रोजी समारोप देखील होणार आहे. जसं आपण ओघवता सांगितलं की 100 लोकसभा मतदारसंघ आहेत, 337 विधानसभांचे मतदारसंघ आहेत आणि सलग ही यात्रा जी आहे ती 5 राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेबद्दलची अधिक माहिती काय आहे? संकेत, आपण बघितलं तर आता हे 2024 हे वर्ष जे आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, इंडिया आघाडी असेल किंवा इंडिया असेल, ही दोन्ही जे घटक पक्ष आहेत हे सध्या तयारी करताना आपल्याला दिसतात. कारण NDA सुद्धा तयारीला लागलेला आहे. आपण बघतोय की आता 22 तारखेला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे अयोध्येमध्ये. आणि अगदी त्याच प्रकारे बघितलं तर 14 तारखेपासून म्हणजे कालपासूनच जे आहे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपण सर्वात आधी आपण समजून घेऊयात संकेत की ज्यावेळी पहिल्यांदा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती त्यावेळेस राहुल गांधींनी सांगितलं होतं की मला भारत समजून घ्यायचं, भारतामध्ये असणारी सगळी संस्कृती, सगळ्या भाषा, सगळे जात समूह हे मला समजून घ्यायचे. त्या दृष्टिकोनातून मी ही भारत जोडो यात्रा काढलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमध्ये बऱ्याच लोकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे संकेत. आणि त्याच रेफरन्समध्ये आपण बघितलं तर कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, सत्ता उलथून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सिद्धरामय्या यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे संकेत. आणि त्याच अनुषंगाने आता भारत जोडो यात्रेचा पार्ट 2 अर्थात भारत जोडो यात्रा 2.0 याची सुरुवात झालेली आहे संकेत. आणि जवळपास ही यात्रा जी आहे ही 14 जानेवारीपासून इम्फाळ येथून सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही यात्रा जी आहे 15 राज्यांमधील 110 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे संकेत. आणि ही यात्रा जवळपास 100 पेक्षा अधिक मतदारसंघ, लोकसभेचे जे 100 पेक्षा अधिक मतदारसंघ आहेत त्यांना स्पर्श करून जाणार आहे. ज्या 15 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे त्यापैकी 357 लोकसभेच्या जागा, 445 पैकी 357 लोकसभेच्या जागा याच राज्यांमधून येणार आहेत, त्या 15 राज्यांमधून येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून संकेत आपल्याला ही यात्रा ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे काँग्रेससाठी. आणि आपण बघितलं तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण बघतोय आपण, ज्या प्रकारे सुरुवातीला 2019च्या नंतर विधानसभेची निवडणुकीचे निकाल लागले. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा अजित पवारांना सोबत घेत पहाटेचा शपथविधी घेतला आणि त्यानंतर नाट्यमयरित्या 80 तासाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर आपण ज्या प्रकारे बघितलं की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली आणि काही कालांतराने आपण 2.5 वर्षाच्या नंतर बघितलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करत
भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं आणि परत आणखी एक नाट्यमय घडामोड बघितली आपण की विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांना साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेमध्ये सहभागी झाले संकेत. आणि ह्या ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि रिसेंटली आपण बघितलं आता तर विधानसभा अध्यक्षांनी जो शिवसेनेच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे की शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे, त्यामुळे राज्यातलं जे वातावरण बघितलं आपण, एका बाजूला उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाल्याचं पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चालतोय असं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सांगण्यात येते. त्यामुळे जे राजकारणाची जी एक प्रकारची खिचडी झालेली आहे त्याच अनुषंगाने भारत जोडो न्याय यात्रेचा शेवटचा जो टप्पा आहे तो मुंबईत होणार आहे संकेत. आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसला बळ मिळणार आहे किंवा इंडिया आघाडीला बळ मिळाल्याचं आपण पाहू शकतो. कारण महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून संकेत. कारण 48 मतदारसंघ लोकसभेचे आहेत ते महाराष्ट्रामधून जातात, त्यामुळे इथं सुद्धा ह्या यात्रेचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला पडताना दिसतो. अगदी त्याच प्रकारे आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेचे 80 मतदारसंघ आहेत. त्या 80 मतदारसंघामध्ये जवळपास 11 दिवस ही यात्रा थांबणार आहे संकेत. त्यामुळे सुद्धा ही यात्रेला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि ही यात्रा वाराणसीमधून सुद्धा जाणार आहे. वाराणसीमध्ये काही वेळ यात्रा थांबणार आहे आणि वाराणसीमध्ये आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी आहे. आणि अशी चर्चा सुद्धा आहे पत्रकारांमध्ये किंवा माध्यमांमध्ये, अशी चर्चा आहे की वाराणसीमधून प्रियंका गांधी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहू शकतात आणि नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते संकेत. राजरत्न, हे सगळं खरं आहे, मात्र एका बाजूला भारत जोडो यात्रा सुरू होणार होती. 7 सप्टेंबरला भारत जोडो यात्रेचा सुरुवात होणार होती आणि याच दरम्यान काश्मीरमधलं काँग्रेससाठीचं बडं नाव असणारे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार, राज्यसभेतले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवलेल्या गुलाम नबी आझादांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते बाहेर पडले, त्यांनी स्वतःचा पक्ष जो आहे तो पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर काल भारत जोडो न्याय यात्रेचा पार्ट 2 होत असताना महाराष्ट्रातलं बडं नाव केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री, माजी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री 2004 ते 2009 मध्ये ज्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी निवडणूक लढवली होती, ते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा किंवा शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश करत पंजा सोडून धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे म्हणजे त्यावेळी जशी चर्चा होत होती की भारत जोडो यात्रेला काँग्रेस छोडो यात्रेने सुरुवात झाली, तशीच काल टीका जी आहे ती विरोधकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्याकडे नेते सोडून जात आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक बडी नावं आहेत जी पुढच्या काळामध्ये पक्ष सोडतील अशा चर्चा वारंवार होत असतात की त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचं नाव घेतलं जातं. मुंबई काँग्रेसचे बडं नाव असणारं, महानगरपालिकेतल्या मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणाऱ्या रवी राजांचं नाव घेतलं जातं. मध्ये अशीही चर्चा येते की जे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आजपर्यंतचे झाले, अगदी एकनाथ शिंदेपासून राधाकृष्ण विखे पाटलांपासून पुढे आदलीकडे अजित पवारांपर्यंत, तर या सगळ्यांनी काही काळ विरोधी पक्षनेते पदाचा कार्यभार सांभाळला, मात्र ते थेट सत्तेत गेले. तशीच काहीशी स्थिती विजय वडेट्टीवारांच्या बाबतीतही पाहायला मिळते. त्यामुळं काँग्रेस छोडो ही जी यात्रा सुरू झालेली आहे विरोधकांच्या दृष्टिकोनातून, या सगळ्यांकडे कसं पाहतोय संकेत? आता आपण बघितलं ते महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा केली. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा फुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शिवसेना हा जो पक्ष आहे तो सुद्धा फुटलेला पाहायला मिळतोय. अर्थात भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि आता अशी चर्चा सुरू आहे संकेत, आता पक्ष फुटायचा कोणता बाकी आहे तर काँग्रेस पक्ष फुटण्याच्या मार्गावरती आहे असं बोललं जातं. त्या दृष्टिकोनातून अशोक चव्हाण हे फुटू शकतात असं सांगण्यात येते. त्याप्रकारे विजय वडेट्टीवार हे जे ओबीसीमधलं मोठं नाव आहे, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. त्याचप्रकारे यशोमती ठाकूर असतील यांच्या सुद्धा नावाची चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपण बघितलं संकेत की ज्यावेळी 2019च्या निवडणुका होत्या, 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा आपण बघितलं ज्या प्रकारे विखे पाटील असतील, विखे पाटील विरोधी पक्षनेता होते, काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद होतं, त्यावेळी विखे पाटील यांनी थेटपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपण बघितलं की विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार हे सुद्धा थेटपणे सत्तेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं संकेत. अगदी अशी त्याची चर्चा होती की विजय वडेट्टीवार हे सुद्धा ह्याच लोकसभेच्या अनुषंगाने लोकसभेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जातं. पण संकेत त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की ज्यावेळी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती त्यावेळी गुलाम नबी आझाद असतील यांनी थेटपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला होता संकेत. पण त्याच बेसिसवरती आता आपण बघतोय की काँग्रेसचे जे नेते आहेत ते असं सांगतायत की
आता ज्या प्रकारे काँग्रेसची ज्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू होते त्यावेळी नेते सोडून गेल्यामुळे काँग्रेस पक्षाला कसलाही फरक पडणार नाही. अगदी त्यावेळी गुलाम नबी आझाद सोडून गेले त्यावेळी आम्हाला कसलाही प्रकारचा फरक पडला नाही. कारण ज्या प्रकारे तुम्ही बघितलं असेल तर कर्नाटकमध्ये जी आहे ती आमची सत्ता आली होती त्याचा इम्पॅक्टच पडलेला आहे असं जयराम रमेश जे आहेत ते सांगतात. अगदी त्याच प्रकारे आता आपण काल बघितलं की दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा हे खूप मोठं नाव आहे मुंबईमधलं. कारण मुंबईमध्ये मुंबई BMCच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं नाव होतं संकेत. आणि बऱ्याच वेळा मिलिंद देवरा यांचे वडील जे होते त्यांनी एक हाती काँग्रेसची सत्ता, मुरली देवरा जे होते त्यांनी एक हाती काँग्रेसची सत्ता सांभाळली होती. जवळपास 30 वर्ष त्यांचं काँग्रेस पक्षावरती कमांड होती मुंबईमध्ये संकेत. हा खूप मोठा चेहरा होता आणि त्यांचेच सुपुत्र ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे मोठा फटका तर बसणार असं बोललं जाते. पण संकेत ज्या प्रकारे आपण राजकीय स्थिती बघितली तर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ जो आहे त्यामधून आता खासदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत आहेत. आणि हा जो मतदारसंघ आहे तो आता ज्या प्रकारे आपण बघतो की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल. त्यामुळे ही साहजिकच जे सिटिंग खासदार आहेत त्यांना ही सीट जाणार. त्याच अनुषंगामध्ये कुठेतरी मिलिंद देवरा यांच्यामध्ये अस्वस्थता होती. त्याच अनुषंगाने त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी तो पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता ज्या प्रकारे सांगितलं चाललंय की अशा पक्षांतर केल्यानंतर काँग्रेस पक्षाला किंवा इंडिया आघाडीला कसलाही फरक पडणार नाही. कारण ज्यावेळी असं पक्षांतर झालं होतं त्यावेळी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेतल्याचं जयराम रमेश यांनी सांगितलेलं आहे संकेत. तू जयराम रमेशांचा दाखला दिलास राजरत्न. यात जयराम रमेश यांनी ट्विट देखील केलं होतं की ज्या मुरली मनोहर देवरांनी आणीबाणीनंतर जी काँग्रेस समोर एक पेच प्रसंग निर्माण झाला होता, स्वतः इंदिरा गांधींना रायबरेलीमधून पराभूत व्हावं लागलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मुरली देवरा यांनी काँग्रेसची साथ जी आहे ती कायम दिली होती. मात्र मिलिंद देवरांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला तेव्हा मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची ती आयडिओलॉजी आता राहिली आहे कुठं असा एक सवाल जो आहे तो देखील उपस्थित केला होता राजरत्न. एकंदरीत पक्षांतर किंवा नेते जातात नेते येतात हे इनकमिंग आउटगोईंग जे आहे ते राजकीय पक्षांमध्ये सुरू असतं. मात्र एकेकाळी सर्वात बलाढ्य पक्ष असणारा की ज्या काँग्रेसनं देशाला 7 पंतप्रधान दिले त्या काँग्रेसची 2014 नंतर कुठेतरी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्या महाराष्ट्राला सर्वाधिक आमदार खासदार काँग्रेसचे निवडून येत होते, सर्वाधिक काळ महाराष्ट्रात सत्तेत राहिलेला पक्ष म्हणून देखील काँग्रेसकडे पाहिलं जात होतं, त्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये 2 राजीव सातव आणि अशोक चव्हाण आणि त्यानंतर 2019ला सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रूपाने फक्त 1 खासदार निवडून आणता आला. राहुल गांधीच्या आक्रमकपणे प्रचार करतायत. अगदी अदानींच्या मुद्द्यावरून ते केंद्र सरकारला घेरतायत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अनेक सामान्य कार्यकर्त्यांना भेटतायत, अनेकांशी प्रत्यक्ष बोलतायत, भेटतायत. आता भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून 6713 किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करतायत. आक्रमक तितकेच शांत राहुल गांधी पाहायला मिळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातले जे सरंजामशाही काँग्रेसचे काही प्रमुख नेते आहेत, वजनदार नेते आहेत, ते मात्र जर आपण पाहिलं तर अजूनही कम्फर्ट झोनमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं काँग्रेसला फटका बसतोय असं वाटतंय. नक्कीच संकेत, ज्या प्रकारे भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण नांदेडमधून अशोक चव्हाण असतील किंवा नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा तुमचे सोलापूरचे सुशील कुमार शिंदे असतील, ज्यावेळी राहुल गांधी आली त्यांना भेटण्यासाठी या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संकेत. आणि त्यांची मुलं असतील किंवा प्रणिती शिंदेंना पुढे करण्याचा प्रयत्न झाला, ज्या प्रकारे अशोक चव्हाण यांच्या कन्यांना पुढे करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक राजकीय पक्ष ज्या प्रकारे आपण बघतोय की आपल्या मुलांना हे राजकारणामध्ये पुढे प्रमोट करण्याचा प्रयत्न झाला, याचाच फटका कुठेतरी काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळतंय संकेत. आणि ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी काँग्रेसची न ओळखलेली आहे, त्यांनी असं म्हणतात की राहुल गांधी की आम्हाला कार्यकर्त्यांना भेटायचं, कार्यकर्त्यांना ताकद देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं असेल ही भारत जोडो यात्रा काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संकेत. कारण ज्या प्रकारे राजकीय पक्ष काँग्रेसमध्ये मोठे नेते आहेत परंतु सध्या खाली बेस लेवलला जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांना ताकद दिली जात नाही असं कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्याच दृष्टिकोनातून ज्यावेळी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपण बघितलं की प्रत्येक कार्यकर्त्याला राहुल गांधी भेटत होते, त्याची अडचणी, पक्षाच्या अडचणी असतील किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील किंवा कामगारांच्या अडचणी असतील, हे स्वतः समजून घेत होते आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे ते नेत्यांना सूचना देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं संकेत. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या प्रकारे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमधून भारताचा काही भाग कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भाग समजून घेतला, की त्याच प्रकारे आता उर्वरित भाग राहुल गांधी समजून घेत आहेत आणि त्या प्रकारच्या सूचना जे आहेत त्या आगामी काळामध्ये
ते राजकीय नेत्यांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना देताना दिसू शकतात संकेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांना वेगळं बळ मिळेल, कार्यकर्त्यांना वेगळं काम करण्याची एक ऊर्जा मिळेल. त्या दृष्टिकोनातून राहुल गांधी सुद्धा प्रयत्न करताना दिसू शकतात संकेत. राजरत्न, अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की भारत जोडो यात्रेनंतर कर्नाटकमध्ये बहुमतात काँग्रेसचं सरकार आलं. आपण जसं म्हटलंय लाईव्हच्या थंबनेलमध्येच किंवा ही संपूर्ण चर्चा ज्या टॅगलाईन खाली आपण करतोय की भारत जोडो यात्रा लोकसभेला काँग्रेसला तारणार का? कारण 2014 असेल किंवा 2019 असेल, या दोन्ही वेळेला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, अगदी 2014ला 282 खासदार भाजपाचे निवडून आले, 2019ला 303 खासदार निवडून आले. दोन्ही वेळेस विधिमंडळातला किंवा संसदेतला साधा विरोधी पक्ष नेता पदही तिथे नव्हतं, तेवढी मेजॉरिटी विरोधी पक्षांची नाही. आणि काँग्रेस जो या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो, तो काँग्रेसला ते विरोधी पक्षनेता पद जे आहे ते मिळवता आलं नाही. आत्ताची लोकसभेतली जी काँग्रेसची आकडेवारी आहे ती 40 खासदारांपर्यंतच आहे. महाराष्ट्रात तर आता बाळू धानोरकरांच्या निधनामुळे काँग्रेसचा एकही खासदार नाहीये. त्यामुळं कर्नाटकात जशा काँग्रेसच्या पंजाची जादू चालली, तशी आता या भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभर ही जादू चालेल असं वाटतं का? आणि इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत जाईल का? हे विचारण्यामागचं कारण असं आहे की UPA-मध्ये काँग्रेसच मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. UPA-चं नेतृत्व जे आहे ते सोनिया गांधी आपल्याला करताना पाहायला मिळत होत्या. मात्र आता काहीशी स्थिती तशी दिसत नाहीये. सगळेच जण म्हणजे नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असतील, अरविंद केजरीवाल असतील, तर हे प्रमुख चेहरे जे आहेत ते संयोजक पदासाठी आपल्याला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत पुन्हा जाईल का? या भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला कितपत फायदा होईल? नक्कीच संकेत, आपण बघितलं तर सध्या सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसकडे बघतो. काँग्रेसचे सर्वाधिक खासदार जे आहेत विरोधी पक्षामध्ये आपल्याला दिसून येतात संकेत. आणि त्याच अनुषंगाने सध्या काँग्रेस पुढे सर्वात मोठं आव्हान आहे ते की नरेंद्र मोदी यांना सत्तेतून बाहेर खेचणं. हे सर्वच जे विरोधी पक्ष, इंडिया आघाडीतले सर्वच विरोधी पक्ष आहेत, त्यांनी फक्त एकच मोटो ठेवलेला आहे, एकच ध्येय ठेवलेले आहे की काहीही करून आम्हाला नरेंद्र मोदी यांना सत्तेतून बाहेर काढायचं आहे. त्या दृष्टिकोनातून ते तयारी करताना दिसतात. अगदी महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसतात. अगदी त्याच प्रकारची भूमिका उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव असतील किंवा काँग्रेस पक्ष घेताना दिसतोय. अगदी बिहारमध्ये बघितलं तर तुम्हाला राष्ट्रीय जनता दलाच्या कडून किंवा नितीश कुमारांकडून त्याच प्रकारे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. हे सर्व पक्ष एकत्र येऊन काहीही करून आपल्याला भारतीय जनता पक्षाला सत्तेतनं बाहेर खेचायचे असं ते बोलतात. आणि ज्या प्रकारे त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जातं की सध्या राज्यघटना ही धोक्यात आहे, सध्या लोकशाही धोक्यात आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. आणि त्याच अनुषंगाने आपण संकेत बघितलं की सध्या सर्वात मोठा मुद्दा राजकारणामध्ये असणार आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून तो राम मंदिराचा 22 तारखेला जे आहे ते उद्घाटन होणार आहे. रामलल्लांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे 22 तारखेला. आणि निवडणुकीचा मुद्दा हा जो आहे तो राम मंदिरच्या भोवती सुद्धा फिरताना आपल्याला दिसेल संकेत. कारण 2014च्या वेळी बघितलं तर बेरोजगारीवरती सरकारने निवडणूक लढवली होती. 2019च्या बाबतीमध्ये बघितलं तर आपण पुलवामाचं हे घेतलं, त्यानंतर नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर निवडणूक गेल्याचं आणि भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं, कारण त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. आणि आत्ता राम मंदिर, जे की खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी गोष्ट, हिंदू धर्मियांकडून खूप ज्या रामलल्लांची खूप दिवस वाट पाहिल्या जात होती, ज्या मंदिराच्या उद्घाटनाची खूप दिवस वाट पाहिल्या जात होती, आता त्याचं उद्घाटन होते. आणि याचा खूप मोठा फायदा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला होताना दिसू शकतो संकेत. आणि त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसला जर याच्यामध्ये कमबॅक करायचा असेल लोकसभेमध्ये, त्या दृष्टिकोनातून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी प्रयत्न करताना आपल्याला दिसते संकेत. नक्कीच. त्यामुळे नफरत छोडो भारत जोडो असं म्हणत भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली होती. न्याय का साथ हर वक्त असं म्हणत आता ही भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जे सर्वसामान्यातला नेता, आपली इमेज सर्वसामान्यांमध्ये करू पाहत आहेत, त्याचा फायदा आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसला कितपत होतो हे देखील पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स महाराष्ट्राच्या असेल, देशाच्या राजकारणासह प्रमुख घटनांचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. पाहूयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले. फडणवीस साहेब DCM असले तरी
तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते 100% सक्षम आहे. म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोललं हा 2024चा फार मोठा विनोद आहे. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण अडवाणी जी असतील, मुरली मनोहर जोशी जी असतील, नरेंद्र मोदी जी असतील, विश्व हिंदू परिषद असेल, संघ परिवाराचे कार्यकर्ते, सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहेत. काय कोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्यांना सिद्ध करायला लागत नाही, प्रश्न विचारायला लागत नाही. पण मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन की खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदाच तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो, एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर सेवासाठी गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता, एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे. पण तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा, तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव. तू बोलीन तो विषय मी करेन. तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये 1 महिना नोकरी करण्यासाठी येईल. म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस. कारण का तेव्हा तू सामन्यातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे आणि त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही. सकाळी कुठेतरी बातमी आली आहे की मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकीचा, काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे. आता मातोश्रीमध्ये राहणारे आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब. ज्या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता, जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे, ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेलं आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार? कोणाला एवढा वेळ आहे? सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो, सगळ्यांचा तर लाडका झालेला आहे. म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका. तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल, जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतची जुनी सवय आहे. म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही. बाळासाहेबांचा विषय वेगळा होता. चौकशीमध्ये आढळेल की ह्यांनीच स्वतः. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.